गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तर मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. US मार्केट हे पुन्हा एकदा हायर क्लोज झालेलं आहे. ऑलमोस्ट 1% आसपास त्यांचे सगळे इंडेक्सेस ग्रीनमध्ये क्लोज आहेत. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा पॉझिटिव्हिटी असायला हवी, परंतु गिफ्ट निफ्टी तसं दाखवत नाही आहे. गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, हार्डली 10-20 पॉईंट आयदर ग्रीन आयदर रेडमध्ये. त्यामुळे फार काही गिफ्ट निफ्टीमध्ये ग्लोबल मोमेंटम जरी पॉझिटिव्ह असलं तरी तो ट्रान्सफर झालेला नाही आहे. त्याच्यामागचं बेसिकली कारण असं आहे की उद्या जेव्हा मीटिंग होणार आहे पुतीन आणि ट्रम्प यांची, तेव्हा आपलं मार्केट हे बंद असणार आहे आणि आपल्याला सडन आपण काय म्हणतो की शॉक बसणार आहे तो सोमवारी. आयदर एक चांगला गॅपअप किंवा एक डिसेंट गॅप डाऊन आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर मग आता अशा वेळेस आपण ॲज अ इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर म्हणून नक्की काय पोझिशन घ्यावी ते जास्त महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आता पुतीन आणि ट्रम्प यांची मीटिंग होईल की नाही होईल, समजा ती झाली तर ते ॲग्री होतील की नाही होतील. ओके, ह्या सगळ्या पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. ओके, परंतु या दोन्ही गोष्टींमध्ये 50-50 चान्सेस आहेत. एकतर मीटिंग सक्सेस होईल किंवा मीटिंग फेल होईल. ओके, याचे 50-50 चान्सेस काय आहेत, तर याचे इंडिकेशन्स काल रात्रीच मिळायला लागलेत. कारण ट्रम्पने काल रात्री पुन्हा एक वाईल्ड स्टेटमेंट केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की माझी मीटिंग झाल्यानंतरही समजा पुतीननं युक्रेनवरचे हल्ले थांबवले नाही तर याचे गंभीर परिणाम रशियाला भोगावे लागतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुतीन काही लहान माणूस नाही आहे. पुतीन आपण काय म्हणतो की जगातल्या सगळ्यात मोठ्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष आहे. आता तुम्ही साधा विचार करा की अमेरिकेमध्ये ट्रम्पची सत्ता किती वर्ष आहे? हार्डली 4 वर्ष. ओके, त्यातलं 1 वर्ष तर ऑलमोस्ट संपत आलं. परंतु पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष गेले 30 वर्षापासून आहेत आणि इथून पुढेही तेच राहणार आहेत. ओके, त्यामुळे त्यांचे जे काही आपण काय म्हणतो की जे काही थिंकिंग आहे तर तेच पुढं कंटिन्यू राहणार आहे. ओके, परंतु हे बदलत राहणार आहे अमेरिकेच्या बाजूने. त्यामुळे साहजिकच आहे की पुतीन काही लहान माणूस नाही आहे. त्यामुळे त्याला थ्रेटन करणं, त्याला अशा धमक्या देणं आणि आपण एखाद्यासोबत जर समजा मीटिंग करायला चाललो तर त्याच्याबद्दल चांगलं बोलावं किंवा त्याच्याशी चांगलं बोलावं, त्याला धमकी देऊन त्याला भेटायला जायचं तर ते मला काही रुचलेलं नाही आहे. त्यामुळे मला थोडीशी भीती वाटते की एवढं सोपं नाही आहे ही मीटिंग सक्सेस होणं. त्यामुळे आता टेक्निकली जर पाहिलं तर आधीच खरेदी करून जाणं काही सेन्स बनत नाही त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे आज जर आपण काही खरेदी करून गेलो, काही शेअर्स असतील वॉटेवर, आणि आपण जर विचार केला की मीटिंग सक्सेस झाल्यानंतर सोमवारी एक गॅपअप मिळेल चांगला आणि मार्केट पळेल आणि आपल्याला चांगले पैसे मिळतील, तर मला असं वाटतं की या मीटिंगमध्ये काय आउटकम येणार आहे तर हे त्या दोघांनाही अजून माहीत नाही आहे, इवन पुतीन आणि ट्रम्प यांना. त्यामुळे जगामध्ये कितीही मोठा ट्रेडर असेल, कितीही मोठा इन्व्हेस्टर असेल तर तो अशी विनाकारण रिस्क घेणार नाही, हे लक्षात ठेवा. हां, जर समजा त्यांच्याकडे इनसाईड इन्फॉर्मेशन असते तर त्यांनी नक्कीच रिस्क घेतली असती, परंतु इथे कुणालाच काहीच माहीत नाही आहे. ओके, पूर्ण जगात. त्यामुळे कुणी म्हणावं अशी रिस्क घेणार नाही. म्हणजे विचार करा की समजा ही मीटिंग सक्सेस झाली आणि सोमवारी एखादा गॅपअप मिळाला तरी त्याच्यानंतर सुद्धा बायर्स येणार आहेत आणि आपल्याला तिथेही बाईंग करायला चान्स मिळणार आहे आणि तिथनं पुढचा गेन आपल्याला मिळणार आहे. हा ठीक आहे, मधला थोडासा गेन जो आहे 1-2%च्या 1-1.5% आसपास तो जाईल. मग ठीक आहे, ती आपण काय म्हणू शकतो की आपण रिस्क न घेतल्याची आपण कॉस्ट पे करतो आहे. परंतु जर समजा ही मीटिंग फेल झाली की ज्याचे चान्सेस 50-50 आहेत, ओके, तर सरळ मार्केट जो आताचा लो आहे साधारण 24,350चा लो आहे त्याच्या खालीच ओपन होईल आणि त्याच्या खाली ओपन झालं की तो होईल रेजिस्टन्स, की जो आत्तापर्यंत सपोर्ट म्हणून काम करत होता आणि त्यानंतर आपल्याला 23,800पर्यंतच्या लेवल्स या नक्कीच पाहायला मिळतील. मग 23,800पर्यंतच्या लेवल्स जर आपल्याला पाहायला मिळाल्या तर रिअल बाईंग की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्ससुद्धा पार्टिसिपेट होतील मोठमोठे, तर ती बाईंग आपल्याला तिथे पाहायला मिळेल. ओके, त्यामुळे माझं सजेशन असं आहे की कुठल्याही प्रकारची खरेदी आज करून जाऊ नये. आयदर गॅपअप मिळाला तरी खरेदी करण्याचा चान्स मिळेल,
आणि जर समजा मार्केट गॅप डाऊन झालं तरीही खरेदी करण्याचा चान्स मिळणार आहे. त्यामुळे आता हे एक इंडिकेशन झालं जसं ट्रम्पने एक खराब स्टेटमेंट केले जाण्याच्या आधीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे फॉरेन ब्रोकरेजेस आहेत, फॉरेन ब्रोकरेज फर्म्स आहेत, तर त्यांनी काल रात्रीपासूनच इंडियाबद्दल फार चांगले स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की जे S&P चे जे काय आपण म्हणतो स्टेटमेंट आलं की जी फार मोठी एक इंटरनॅशनल फर्म आहे की जी रेटिंग देत असते, रेटिंग एजन्सी. तर त्यांनी सांगितले की इंडियाची स्वतःचीच इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याकडे कन्झम्पशन खूप आहे. त्यामुळे जे काही ट्रम्पने टॅरिफ लावलेत त्याचा फार काही इम्पॅक्ट त्यांच्यावर पडणार नाही. आता सरळ साधी गोष्ट आहे की हे तुम्हाला कालपर्यंत माहीत नव्हतं, आज अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला, तर असं बिलकुल होत नसतं. मग अचानक जर चांगले स्टेटमेंट्स यायला लागले आणि तेही अशा वेळेस एकदम क्रुशियल लेवलला की उद्या मीटिंग होणार आहे, काय होणार आहे ते माहीत नाही, म्हणजेच काय की जे FIs लोक आहेत तर त्यांना त्यांचा माल चिटकवायचा आहे, ओके, रिटेलर्सला. मग साहजिकच आहे की मार्केट थोडंसं वर नेऊन तिथे माल चिटकवून टाकायचा. समजा मीटिंग फेल झाली तर मार्केट गॅप डाऊन होईल आणि त्यांना चान्स मिळेल, ओके. आणि जरी समजा गॅपअप झाला तरीसुद्धा ते महाग घ्यायला तयार असतात, काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये, ओके. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा अचानक असे सगळीकडनं चांगले स्टेटमेंट यायला लागतात तेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं आपण काय म्हणू शकतो की स्टॉक्समध्ये बाईंग करायचं नसतं, कारण तिथे काहीतरी ट्रॅप तयार केला जातोय याची कुणकुण लागते, हे लक्षात घ्या. आता US मार्केट वर जाण्यामागं कारण काय, तर साहजिकच आहे की तिथे इन्फ्लेशन डेटा रिड्यूस झाल्यामुळे रेट कटची प्रोबॅबिलिटी वाढलेली आहे. आता येऊयात आपल्या मार्केटकडे. आपल्या मार्केटमध्ये स्टॉक स्पेसिफिक जर पाहिलं तर आज IT स्टॉक्समध्ये थोडीशी खरेदी होऊ शकते, स्पेशली इन्फोसिसमध्ये, कारण इन्फोसिस एक ऑस्ट्रेलियन बेस्ड कंपनी आहे. तर त्याच्यामध्ये 75% स्टेक जे आहे ते ॲक्वायर करणार आहे, जे अगेन इन्फोसिससाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे. त्यामुळे इन्फोसिस फोकसमध्ये राहील आणि त्याच्या अनुषंगाने बाकीचे जे काय IT स्टॉक्स आहेत तेही फोकसमध्ये राहतील. आज आपल्याकडे आहे निफ्टीची विकली एक्सपायरी, त्यामुळे साहजिकच आहे की मार्केटमध्ये आयदर ब्रेकआउट आयदर ब्रेकडाऊन काहीही पाहायला मिळणार नाही आहे. आणि आज आपली विकली कॅन्डल क्लोज होणार आहे. मग साहजिकच आहे की विकली कॅन्डल या आठवड्याची मे बी ग्रीनमध्ये क्लोज होईल, कारण 24,350चा लो आहे. म्हणजे मार्केट साधारण 24,500 ते 24,700 याच्या दरम्यान मार्केट क्लोज होईल. मग जे कॉल रायटर आणि पुट रायटर्स आहेत तर ते 25,000चा कॉल आणि 24,000चा पुट दोन्ही सेल करत बसतात आणि प्रीमियम अर्न करतात. त्यामुळे आज काही फार टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही आहे कुठल्याही प्रकारचं. म्हणजे माझं सजेशन असं आहे की खरेदी करून जाऊ नये, 50-50 चान्सेस आहेत, ओके. आणि जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने जर वर्कआउट झालं तर 23,800ला खूप सारी क्वांटिटी तुम्हाला डिप्लॉय करायला मिळेल. इवन 24,000पासूनच ती आपण काय म्हणतो बाईंग जे असते ते इमर्ज व्हायला सुरुवात होईल स्टॉक्समध्ये, ओके. आणि एक निजर्क रिॲक्शन साहजिकच आहे, पुतीन आणि ट्रम्पची जर मीटिंग फेल झाली तर त्याचा आपल्याला पाहायला मिळणार आणि त्यामध्येच बाईंग करायला चान्स मिळणार आहे. कारण जे लोक आज ऑप्टिमिझममध्ये खरेदी करून जातील तर साहजिकच आहे त्यांचे स्टॉप लॉसेस हिट व्हायला सुरुवात होतील. त्यामुळे पाहूयात की काय घडतं आहे. आणि ही जी आपण काय म्हणतो की एक्साइटमेंट असते स्टॉक मार्केटमध्ये, हेच आपण काय म्हणतो की आपल्याला मोटिवेट करत असते की ट्रेड करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. परंतु आपला व्ह्यू मात्र आपण ठेवूनच काम करायला हवं. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं, मीटिंग काही व्यवस्थित व्हावी अशीच अपेक्षा आहे. पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.